नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती स्पेशल चालू घडामोडीच्या या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपण 8 ऑगस्ट 2025 रोजी महत्त्वपूर्ण बनणारे 10 चालू घडामोडीचे प्रश्न संपूर्ण स्पष्टीकरणासहित बघणार आहोत। जर तुम्हाला हे व्हिडिओ दररोज हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला तर मग आपला वेळ वाया न घालवता लगेच आजच्या प्रश्नांना सुरुवात करू। प्रश्न क्रमांक 1, मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना कोणत्या विभागाने सुरू केली आहे? तर मुख्यमंत्री ज्ञानपत्र योजना ही शालेय शिक्षण विभागाने सुरू केलेली आहे। मग ही योजना नेमकी कोणत्या राज्याने सुरू केली? तर ही योजना MH सरकार म्हणजेच महाराष्ट्र सरकार या राज्याने सुरू केलेली आहे। मग याविषयी अजूनही काही महत्त्वाचे पॉईंट्स आहेत ते बघून घेऊ। मग या योजनेचा उद्देश काय आहे? तर विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके पुरवणे आणि शैक्षणिक वर्ष संपल्यानंतर ते वापस घेऊन त्याचा पुनर्वापर करणे। म्हणजेच यावर्षी दिलेली पहिलीची पुस्तके वर्ष संपल्यानंतर वापस घेऊन टाकायची आणि पुढच्या वर्षी पहिलीच्या विद्यार्थ्यांना हीच पुस्तके पुन्हा वापरण्यासाठी द्यायची। ही संकल्पना कोणाची आहे असं विचारल्यास तर ही संकल्पना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे। मग सध्या शालेय शिक्षण मंत्री कोण आहे? तर दीपक केसरकर हे सध्याला शालेय शिक्षण मंत्री आहेत। प्रश्न क्रमांक 2 बघा, प्रश्न क्रमांक 2 आहे, दरवर्षी भारत छोडो दिवस किंवा चले जाओ दिवस केव्हा साजरा केला जातो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। याविषयी एक महत्त्वाचा पॉईंट आहे तो लिहून घ्या। चले जाओ हा नारा देत महात्मा गांधींनी 1942 मध्ये इंग्रजांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी आंदोलन केले होते, हे इथे सर्वांनी लक्षात ठेवायचे आहेत। प्रश्न क्रमांक 3, 4500 वर्ष जुनी हडप्पा संस्कृती कोणत्या ठिकाणी सापडलेली आहे? 4500 वर्ष जुनी हडप्पा संस्कृती जैसलमेर या ठिकाणी सापडलेली आहे। त्याविषयी एक महत्त्वाचा पॉईंट आहे, नेमकं हे ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे किंवा कोणत्या राज्यात आहे? तर ते ठिकाण राजस्थान या राज्यामध्ये आहे, हे इथे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। चला तर मग पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4, ऑगस्ट 2025 मध्ये भारताला कोणत्या देशाकडून एअरबस C-295 MW हे परिवहन विमान मिळालेली आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, स्पेन या देशाकडून ही विमाने भारताला मिळालेली आहे। मग याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट आहेत ते बघून घेऊ। बघा, वापर म्हणजे या विमानांचा वापर कशासाठी होणार आहे? तर लष्करासाठी व ट्रान्सपोर्टसाठी या विमानांचा वापर होणार आहे। भारताने किती विमानांसाठी करार केला होता असं विचारल्यास भारताने एकूण 56 विमानांसाठी करार केलेला होता। मग भारताला पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 16 विमाने मिळालेली आहे। किती विमाने मिळाली आहे? तर 16 विमाने मिळालेली आहे। बाकी 40 विमाने टाटा ग्रुपच्या सहाय्याने आपल्या भारतात बनवली जाणार आहे। भारतामध्ये कुठे बनवली जाणार आहे असं विचारल्यास तर वडोदरा, गुजरात या राज्यामध्ये ही बनवली जाणार आहेत। हा एक मेक इन इंडियाचा भाग म्हणून ओळखला जातो। चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू। नेक्स्ट प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक 5, 2027 मध्ये राष्ट्रमंडळ युवा खेळांचे आयोजन कोणता देश करेल असं विचारलेलं आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, माल्टा। माल्टा हा देश 2027 मध्ये राष्ट्रमंडळ युवा खेळाचे आयोजन करणार आहे। याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट आहेत हे लिहून घ्या। बघा, माल्टा हा देश कोणत्या खंडात आहे असं विचारल्यास माल्टा हा देश युरोप खंडामध्ये आहे, तो एक युरोपीय देश आहे, हे इथे लक्षात ठेवा। मग राष्ट्रमंडळ युवा खेळाची 2027ची कितवी आवृत्ती आहे असं विचारल्यास ही 8वी आवृत्ती आहेत। राष्ट्रमंडळ युवा खेळालाच कॉमनवेल्थ युथ गेम या नावानेही ओळखले जाते, हे इथे लक्षात
ठेवा। मग यामध्ये कोणते खेळाडू सहभागी होऊ शकतात, तर 14 ते 18 वयोगटातील खेळाडू यामध्ये सहभागी होऊ शकतात। मग या खेळामध्ये एकूण किती देश सहभागी होणार आहे असं विचारल्यास एकूण 74 देश सहभागी होणार आहे। मग मला तुम्ही कमेंट करून सांगा की 2026चे राष्ट्रमंडळ खेळ कोणत्या ठिकाणी होणार आहेत। चला नेक्स्ट प्रश्न बघू। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 6, अन्नदाता सुखीभव योजना कोणत्या राज्याने सुरू केलेली आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, आंध्र प्रदेश या राज्याने अन्नदाता सुखीभव योजना सुरू केलेली आहे। तर मग ही योजना कोणाविषयी आहे, तर शेतकऱ्यांविषयी। कोणाविषयी आहे, शेतकऱ्याविषयी आहे। तर मग याचा उद्देश काय आहे या योजनेचा, तर शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि इतर कृषी गरजांसाठी आर्थिक सहाय्य मिळवणे हा योजनेचा मुख्य उद्देश आहे। या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 20,000 रुपये मिळणार आहेत, हे इथे लक्षात ठेवायचं आहे। तुम्हाला जर इथपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तुम्ही सबस्क्राईब केले असेल असे समजून मी व्हिडिओला पुढे सुरुवात करत आहे। चला तर मग पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7, जागतिक स्तरावर अवयवदान व प्रत्यारोपण क्षेत्रामध्ये भारताचे कितवे स्थान आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारताचे 3रे स्थान आहे। याविषयी 2 महत्त्वाचे पॉईंट लिहून घ्या। पहिल्या स्थानावर कोण आहे, तर अमेरिका। दुसऱ्या स्थानावर कोण आहे, तर चीन। हे इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू। नेक्स्ट प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8, जगवार लँड रोव्हर या जगप्रसिद्ध ब्रिटिश वाहन कंपनीचे पहिले भारतीय CEO कोण बनलेले आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, PB बालाजी। कोण, PB बालाजी। आपल्यासाठी हा IMP पॉईंट असणार आहे, कारण की कुठल्याही विदेशामध्ये एखाद्या उच्च पदावरती जर भारतीय गेला असेल तर त्यावरती आपल्याला पोलीस भरतीमध्ये नेहमी प्रश्न विचारला जातो, हे इथे लक्षात ठेवा। बघा एक इथे शॉर्ट फॉर्म आलेला आहे तुम्हाला, कोणता, CEO म्हणजे काय, तर चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर। हे इथे लक्षात ठेवायचं आहे। चला तर मग नेक्स्ट प्रश्न बघू। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9, ऑस्ट्रेलियाची पर्यटन मोहिमेची ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली। ऑस्ट्रेलियाचे पर्यटन मोहिमेचे ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून सारा तेंडुलकर यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे, हे इथे लक्षात ठेवणं गरजेचं आहे। चला तर मग पुढचा प्रश्न बघू। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 10, देशातील सर्वाधिक अवयवदान करण्यात कोणते राज्य अग्रेसर आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे तेलंगणा राज्य यामध्ये अग्रेसर आहे, हे इथे सर्वांनी लक्षात ठेवायचे आहे। आजच्या व्हिडिओमधील आपले 10 महत्त्वपूर्ण प्रश्न संपलेले आहे। आशा करतो तुम्ही सर्व प्रश्न लिहून घेतले असतील आणि तुम्हाला आजचे प्रश्न जर आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। जर तुम्हाला आमच्यासोबत नेहमी जोडायचं असेल तर टेलिग्रामवर जाऊन कोलते सर भालगावकर स्पर्धा परीक्षा केंद्र सर्च करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण आपण लवकरच आपल्या चॅनलवरती रोज गणिताचे महत्त्वपूर्ण 10 प्रश्न स्पष्टीकरणासहित घेणार आहोत। तसेच महिन्याच्या शेवटी महिन्यामध्ये झालेल्या 30 व्हिडिओची PDF आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करणार आहोत। त्यासाठी टेलिग्रामवर जाऊन कोलते सर भालगावकर स्पर्धा परीक्षा केंद्र या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आम्ही टाकलेली PDF तुम्हाला मिळेल आणि PDF पूर्णपणे फ्री ऑफ कॉस्ट असणार आहे, हे इथे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे। धन्यवाद।